आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आदरणीय आर.जे. पाटील सर आज आपल्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहिले. आपण त्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केलं. सरांनी महाराष्ट्र कृषी दिनाचं महत्त्व काय आहे तेही सांगितलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा आपण महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतो. त्यांनी त्या काळात केलेल्या हरित क्रांतीमुळं आज आपण देश राज्य हे अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध झालेलं बघतोय. मी अजून एक सरांच्या ह्याला एक गोष्ट जोडू इच्छितो. त्या काळामध्ये जी नाणी निघाली होती ते नाणीसुद्धा जर आपण बघितली तर त्या नाण्यांमध्ये सुद्धा हा स्लोगन आपल्याला दिसतो, अधिक धान्य पिकवा, ग्रो मोर फूड. आणि त्या नाण्यांमध्ये सुद्धा हे रिफ्लेक्शन, हरित क्रांती जी देशामध्ये झाली त्या नाण्यांमध्ये सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पुन्हा एकदा मी आर.जे. पाटील सरांचे आभार मानतो. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर कुंभार सर यांनी आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी दिली आणि तेही स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी मित्र या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले याबद्दल मी ग्रीन कॅम्पस कमिटी, कॅम्पस डेव्हलपमेंट कमिटी या दोन्ही कमिट्यांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. तसेच आपले तुरई असतील, आपले माळी मामा असतील, यांनी आपले अशोकराव सचिन माळी यांनी या गावामध्ये आपल्याला सक्रिय मदत केली आणि आपण खरोखरच आपला कॅम्पस हा ग्रीन कॅम्पस करूया अशी मी सर्वांच्या वतीनं सरांनाही आश्वासन देतो. मी सर यावर्षी भरपूर खड्डे खणलेले आहेत आणि पूर्ण आपला कॅम्पस हा हरित कॅम्पस करायचा आमच्या डोक्यामध्ये आहे. आदरणीय कुंभार सरांचाही त्याला सपोर्ट आहे. त्यामुळं आम्ही यावर्षी वृक्षारोपण करू. नुसतं वृक्षारोपण करू असं नाही, ते लावलेली झाडं जगू. आपल्याला गेल्या वर्षीची तर जवळपास आपली 100 झाडं चांगल्या पद्धतीनं जगलेली आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी 100-125 झाडांचं आमचं नियोजन आहे. हे आम्ही काम पूर्ण करू असं आपल्याला आश्वासन देतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद.